भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा दुसरा स्मृती दिवस आहे आणि त्यानिमित्तानं गोपीनाथ गडावर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पोहोचले. थेट जाऊयात त्या ठिकाणी. 1992 साली ज्यावेळी ते विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी सरकारवर हल्ला केला आणि राजकारणाचं अपराधीकरण, राजकारणात शिरलेला माफिया याच्या विरुद्ध अगदी जीवावर बेतलं तरी एक मोठा संघर्ष त्यांनी उभा केला आणि जी संघर्ष यात्रा त्यांनी काढली. खरं म्हणजे 1995 साली जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो माननीय गोपीनाथरावजींच्या संघर्ष यात्रेचा होता की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटवलं आणि स्वर्गीय प्रमोदजी आणि गोपीनाथजी यांनी ज्या प्रकारे हे नियोजन केलं आणि संघर्ष उभा केला, म्हणजे ज्या काळामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांशी विरोधी पक्ष जुळवून घ्यायचा, अशा काळात संख्या कमी असताना थेट संघर्ष हा ज्या प्रकारे त्यांनी केला त्यातनं जनतेच्या मनात ही प्रतिमा उभी राहिली की माफिया राजच्या विरुद्ध, गुन्हेगारांच्या विरुद्ध सामान्य माणसाचा आवाज जर कोणी असेल तर ते गोपीनाथराव मुंडे आहे. आणि त्यातनं त्यांनी संपूर्ण समाजाचं नेतृत्व स्वीकारलं आणि विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये बहुजन समाजाला मोठ्या प्रमाणात जोडण्याचं काम हे गोपीनाथरावजींनी त्या काळामध्ये केलं आणि त्यातनं एक मोठा व्यापक चेहरा या पक्षाला देण्याचं काम हे गोपीनाथरावजींनी केलं. राज्याचे मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून त्यांची जी कारकीर्द आहे ती देखील अजरामर आहे. गुन्हेगारांचा कर्दन काळ म्हणून ज्या प्रकारे त्यांनी या मुंबईतल्या गुन्हेगारीचा सफाया केला, नायनाट केला आणि गुन्हेगारांनी बुलेट चालवली तर त्याचं उत्तर तसंच दिलं जाईल, अशा प्रकारची ताकद ही पोलीस विभागाला त्यांनी दिली आणि त्यातनं मुंबईतला अंडरवर्ल्ड जे आहे याला पहिला धक्का जर कोणी दिला असेल तर तो गोपीनाथरावांनी दिला. जे जे रोल त्यांनी स्वीकारले, सभागृहामध्ये एक साधे आमदार म्हणून असतील किंवा पक्षाचे नेते, गटनेते, विरोधी पक्ष नेते, जी समयसूचकता त्यांच्यामध्ये होती, उत्कृष्ट संसदपटू, कुठल्या विषयाला कुठल्या बाजूने न्यायचं, गोपीनाथरावजी सभागृहामध्ये उभे राहिले तर सभागृहावर मुख्यमंत्र्याचा कंट्रोल नसायचा, अध्यक्षाचा कंट्रोल नसायचा, सभागृहावर कंट्रोल असायचा तो गोपीनाथजींचा आणि आपल्या दिशेनं सभागृह घेऊन जायचं ही जी त्यांची हातोटी होती. मला असं वाटतं की आजही सभागृहात काम करणाऱ्या अनेक आमदारांनी त्यांचं ते काम बघितलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि कुठला मुद्दा नेमका मांडला पाहिजे याची जी त्यांची माहिती होती ती सामान्याच्या हृदयाला भिडणारी होती. शेवटी नेता कोण होतो? ज्याला सामान्यांची प्रश्न माहिती आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचं दुःख काय आहे हे दुःख माहिती असलेला हा नेता होता. त्या बरोबर ते दुःख त्या ठिकाणी मांडायची, ती वेदना मांडायची आणि त्या वेदना आपण जगतोय अशा प्रकारे ती मांडायची आणि त्यातनं सरकारकडनं न्याय मिळवून घ्यायचा, अशा प्रकारचं काम हे गोपीनाथराव सातत्याने करत राहिले. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या रोलमध्ये गोपीनाथरावजींनी काम केलं, एक अतिशय संघर्षशील पण आदर्श नेता अशा प्रकारचं त्यांनी कार्य केलं. त्यांच्यापैकी अनेक लोकांना चित्रवत त्यांनी प्रेम दिलं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला प्राप्त झाल्यामुळेच आम्ही एवढं उत्तम कार्य या ठिकाणी करू शकलो. किंबहुना मी माझ्या व्यक्तिगत जर विचार केला तर सभागृहामध्ये त्यांच्याकडनं इतकं मला शिकायला मिळालं की आज जे काही या ठिकाणी मी पोचू शकलो त्याच्यामध्ये त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना ज्या गोष्टी शिकू शकलो त्याचा एक मोठा हातभार त्या माध्यमातून या ठिकाणी लागला. देशाचे मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. ग्रामविकास खात्यामध्ये काही दिवस केवळ ते काम करू शकले, पण त्या काही दिवसांमध्ये देखील त्यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावला आणि ज्या प्रकारचा कार्यक्रम
आणि ज्या प्रकारचा प्रोग्राम त्यांनी तयार केला होता, या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाला नव्हे तर देशातल्या ग्रामीण भागाला अगदी आमूलाग्र बदल दिसेल अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला होता. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं आणि आपल्या या प्रचंड मोठ्या लोकनेत्याला एक दिवस आपल्याला कल्पना आहे की अचानक आपल्याला सकाळी न्यूज ऐकायला मिळाली की त्यांचा ऍक्सिडेंट झाला. आम्ही तातडीनं दिल्लीला पोहोचलो. असं वाटलं की ठीक आहे ऍक्सिडेंट आहे, पण गोपीनाथरावजींचा आणि ऍक्सिडेंटचा इतका संबंध होता, इतक्या ऍक्सिडेंट्स मधनं ते बाहेर पडले. म्हणजे कधी कधी ते गमतीनं सांगायचे की माझ्या शरीरातला असा कुठलाच भाग नाही जो फ्रॅक्चर व्हायचा राहिला नाही. इतके ऍक्सिडेंट त्यांनी सहन केले, पण त्यातमध्ये सही सलामत बाहेर पडले. त्यामुळे त्यावेळेसही सगळ्यांना असं वाटत होतं की गोपीनाथरावजी हे सही सलामत बाहेर येतील, पण दुर्दैवाने ते आमच्यातनं निघून गेले. पण आज मला असं वाटतं की त्यांनी या ठिकाणी संघर्षाची जी शिकवण दिली आहे, ती शिकवण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनामध्ये आजही बिंबवली पाहिजे. आणि हा संघर्ष सत्तेकरता नाही, हा सामान्य माणसाकरता संघर्ष आहे. त्यामुळे जोपर्यंत सामान्य माणसाला न्याय मिळत नाही, आपण सत्तेत असलो तरी त्या सत्तेमध्ये सामान्य माणसाला न्याय देण्याकरता व्यवस्थेशी संघर्ष हा आपल्याला उभा करावा लागेल आणि ती व्यवस्था परिवर्तित करावी लागेल. आज तेच काम आपल्या सरकारनं सुरू केलं आहे आणि व्यवस्था परिवर्तनाच्या माध्यमातून माननीय गोपीनाथरावजींचं स्वप्न या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. आणि निश्चित हे सरकार बहुजन हिताय बहुजन सुखाय सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता काम करेल. आणि गोपीनाथजींना आपल्या सगळ्यांची खरी श्रद्धांजली हीच असेल. त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि त्यांच्या स्वप्नातली व्यवस्था हे निश्चितपणे आपण उभी करू, हा विश्वास आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या या लोकनेत्याला, आपल्या या आवडत्या नेत्याला, आपल्या लाडक्या नेत्याला विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि माझं बोलणं संपवतो. तर गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र जेव्हा बनेल तेव्हाच त्यांना खरी श्रद्धांजली मिळेल, किंबहुना तीच त्यांना श्रद्धांजली असेल. ते अत्यंत संघर्षशील नेते होते अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे.